मोठा आहे पुरावा। स्वानंदी आणि दुष्यंत म्हणजे तू स्वानंदीचा खरा गुन्हेगार आहे? नाही नाही, ज्याला मी इतक्या महिन्यापासून शोधतोय, मी तुला नाही सोडणार। तुला नाही सोडणार। का केलं तू त्यांच्यासोबत असं? मी गुन्हेगार नाहीये। मणी सुजित जा जा। स्वानंदीने तुझं मणी कंट्रोल कर स्वतःला। अरे त्याला वेडवाकडे काही लागलं तू प्रॉब्लेम मध्ये येशील। चालेल मला, मी फासावर गेलो तरी चालेल, पण याला नाही सोडणार। यार तो मरेल यार, सोड त्याला। मरायलाच हवाय मला तो, तुम्ही सोडा मला। मणी सोड मणी सोड मणी शांत होती। मणी शांत हो, सावर स्वतःला। हा गुन्हेगार आहे ना, तर कायदा याला शिक्षा करेल। म्हणे मी तुम्हाला मारलंस तरी मला तुझा राग नाही आला, कारण मी तुला ओळखलंय। तू खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहेस, एक चांगला नवरा आहेस, पण त्याही पेक्षा चांगला माणूस आहेस। आणि नवरा म्हणून तुझा राग स्वाभाविक आहे। आपल्या बायकोचे लग्नाआधी एका दुसऱ्या मुलाशी संबंध होते आणि अचानक तो मुलगा आपल्या समोर आल्यावर कुठल्याही नवऱ्याची जी रिॲक्शन असेल तीच तुझी होती। पण प्लीज, मी स्वानंदीचा गुन्हेगार नाहीये, कारण जे झालंय ते आमच्या दोघांच्या मर्जीनं झालं। कोणीही कोणावर कसली जबरदस्ती केलेली नाही। सर, हवं तर तुम्ही स्वानंदीला विचारा। स्वानंदी प्लीज सांग सगळ्यांना, आपल्यात जे घडलं ते दोघांच्या मर्जीनं घडलं। मी कुठलीही जबरदस्ती केली नाहीये तुझ्यावर। स्वानंदी, तुला आठवत नसेल कारण तू नशेमध्ये होतीस। आय गेस तुला एखाद दुसरं ड्रिंक जास्त झालं असेल। काय बोलताय तुम्ही? मी दारू पित नाही, सगळ्यांना माहितीये मी दारू पित नाही, आणि मी ओळखतही नाही तुम्हाला। मला माहितीये ते, कारण त्या दिवशी तू मला तेच बोलत होतीस। पण तुझ्या नकळत कोणीतरी तुला दारू पाजली, कारण तू पूर्णपणे नशेमध्ये होतीस। त्या दिवशी रात्री पार्टीमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा सहजच माझी स्वानंदीवर नजर गेली। फार छान दिसत होती ती, त्यात तिला अवॉर्डही मिळाले। मला कुतूहल वाटलं, पण ते तेवढंच होतं, त्याच्यापेक्षा जास्त काही नव्हतं। नंतर मी माझ्या मित्रांबरोबर पार्टी करण्यात रमलो। अधूनमधून माझं लक्ष स्वानंदीकडे जात होतं। थोड्या वेळाने जेव्हा मी बघितलं तेव्हा मणीला थोडी दारू जास्त झाली होती आणि स्वानंदी त्याला सांभाळायचा प्रयत्न करत होती। तेव्हा मला तिचं फार कौतुक वाटलं। नंतर अचानक लाईट्स गेले आणि लाईट परत आल्यावर स्वानंदी गायब झाली। मला वाटलं कंटाळा आला असेल म्हणून घरी गेली असेल, म्हणून मी तो विषय तिथेच सोडला आणि मित्रांबरोबर पार्टी करण्यात बिझी झालो। थोड्या वेळाने फ्रेश होण्यासाठी मी एका रूम मध्ये गेलो।
वॉशरूम मधनं बाहेर आलो तर मला रूम मध्ये स्वानंदी दिसली आणि तिला रडताना बघून मला शॉक बसला. मला तिला असं बघून धक्का बसला. मी तिच्या जवळ गेलो तिला विचारायला की काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे, तू का रडतीयस. पण तिने काही न बोलता फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. हे काय बोलतोय तू? मणी जरा शांत हो. मणी 1 मिनिट. अजय काय ओकतोय ना गरळ, ते ऐकून तुझ्या इतका मलाही राग येतोय. पण बोलू दे याला, ओकू दे त्याला खाण, मग बघू आपण त्याच्याकडे. बोल, काय म्हणालस तू? स्वानंदीने तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, हा? पुढे काय झालं? सर मला मान्य आहे तुमच्या सगळ्यांचा राग, पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. आनंदी नशेमध्ये होती. तिला नकळत कोणीतरी दारू पाजली होती. मी तिला सावरण्यासाठी पुढे गेलो होतो. मी तिला विचारलं की ती का रडते, पण ती काही न बोलता तिने फक्त मला घट्ट मिठी मारली. मी थोडा नशेत होतो. पार्टी कल्चर काही मला नवीन नाहीये. अशा पार्ट्यांमध्ये रूम मध्ये काय होतं मला माहितीये, आणि मला तेच वाटलं. पण मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला. माझे संस्कार माझ्या आड येत होते. स्वानंदी कदाचित तुला आठवत नसेल, कारण तू दारूच्या नशेत होतेस. पण मी तुला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. मी तुला विचारत होतो तू का रडतेस, का रडतेस, पण तू मला घट्ट मिठी मारलीस. एका कोणला तू इतकं जवळ आलीस माझ्या की आपला कंट्रोल सुटला. ते तुझी हे बोलायची हिंमत कशी होतीये? मणी, मी खरंच सांगतोय आणि जे झालंय ते सांगतोय. मी तिच्यावर कुठलीही जबरदस्ती केलेली नाही. आमच्या मर्जीनं झालंय सगळं. त्यामुळे प्लीज मला तिचा गुन्हेगार म्हणू नका. मी माझी जबाबदारी झटकायला इथे नाही आलोय. मला स्वानंदीची आणि आमच्या बाळाची जबाबदारी घ्यायची आहे. मी तयार आहे जबाबदारी घ्यायला. इनफॅक्ट तेच सांगायला मी इथे आलोय आता. अच्छा, म्हणजे स्वानंदीच्या पोटात जे बाळ वाढतंय ते तिने स्वखुशीने केलेल्या पापाचं फळ आहे. मग उगाच आपण पीडित असल्याचा कांगावा करून अख्ख्या जगाला कशाला सांगायचं स्वानंदीचा गुन्हेगार कोण, का स्वानंदीचा गुन्हेगार कोण? हा, शालिनी. मणी, शांत हो जरा. दुष्यंत, जे काही नाव तुझं आहे ते, तू इथे माझ्या घरात माझ्या समोर आमच्या स्वानंदीच्या बाबतीत जे काही बोलतोयस आणि तरी सुद्धा स्वतःच्या पायावर उभा आहेस, याचं कारण सुजितराव तुला ओळखतात आणि आता तू स्वानंदीला गुंडांच्या तावडीतून सोडून आणलंस म्हणून. नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या लायकीचं आम्ही तुला सोडला नसता. आणि आता जे काही तू बोलतोयस, तुझ्या आणि स्वानंदीच्या बाबतीत जे काही घडलं ते समजा खरं असेल, तर मग इतके महिने जेव्हा स्वानंदी हे सगळं भोगत होती तेव्हा तू कुठे होतास? दुष्यंत, मला खरं सांग, नाहीतर आमच्या मागच्या बागेत तुला गाडून त्याच्यावर झाड लावीन मी. तुम्ही ह्याच्या तोंडाला का लागताय? पोलिसांना बोलवा आणि द्या ह्याला त्यांच्या ताब्यात. मीच फोन करते पोलिसांना. नाही मॅडम प्लीज. म्हणजे सॉरी मी तुम्हाला असं थांबवलं, पण पोलिसांना इथे बोलवून मला स्वानंदीची अजून बदनामी नाही करायची. ही गोष्ट घरातच राहिलेली बरी असं मला वाटतं. नाही नाही, हे शक्य नाहीये. अहो, हा माणूस खोटं बोलतोय. मी नाही ओळखत या माणसाला. मी कधी भेटले पण नाही. मणी सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. प्लीज विश्वास ठेवा. स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी, सर हे सगळं खोट आहे. आणि सर सगळं खोट आहे.
चौकश चौकश. मी पाणी आणतो. तू शांत हो. हे बघ, तो माणूस खोटं बोलतोय माहितीये आम्हाला. त्याच्या मागे त्याचा काहीतरी हेतू असणार आहे. तू नको त्याचा विचार करू. तू शांत राहा. मॅडम असा विचार नको करू मी. हो, त्या रात्री जे काय बी घडलं त्यातलं मला काहीच आठवत नाही. मणी सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. हो, मी नशेत पण एखाद्या मुलाला जवळ खेचणं शक्य नाहीये. मी स्वप्नात पण असा विचार नाही करू शकत. नशेत करण्याचा तर संबंधच येत नाही. मी नाही ओळखत त्या माणसाला मॅडम. मी खरंच नाही ओळखत. मी त्याला कधीच भेटले नाही, कधीच पाहिलं नाही. मला नाही माहिती तो कोण आहे. मॅडम तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला म्हणाले होते की त्या पार्टीच्या दिवशी मणी सरांनी मला हॉस्टेल बाहेर सोडलं होतं. मला काहीच नाही स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी शांत व्हा बघू आधी. हे बघा मी काय सांगतोय ते नीट ऐका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आता खरं आणि खरंच बोलताय. खाली तो जे काही बोलतोय ना त्याचा विचार करू नका प्लीज. त्याच्याने तुम्हाला त्रास होईल आणि तुम्हाला त्रास झाला तर आपल्या बाळालाही त्रास होईल. ओके, शांत राहा प्लीज. हे पाणी प्या. चौकश चौकश चौकश. थोडासा आराम कर. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. तू ये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. कुठे चालू खाली मॅडम? तो खाली वाटेल ते बोलतोय माझ्या बायकोबद्दल. ते ऐकायला जाऊ? मी जर खाली गेलो ना तर माझ्या हातून त्याचा खून होईल. मी नाही येणार. मी थांबतो इथे माझ्या बायकोजवळ. हवं तर तुम्ही जा. संकटांपासून पळायचं नसतं, मग ती जास्त मागे लागतात. हिमतीने त्याच्या सामोरी जायचं. त्याच्या बोलण्याच्या मागे काय तथ्य आहे आणि इथे येण्याचा त्याचा काय हेतू आहे हे जाणून घ्यायला हवं. चल. मॅडम माझा स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे. तो खाली चुकीचं बोलतोय, खोटं बोलतोय. स्वानंदी आता बोलल्या ना की मी नशेत सुद्धा एखाद्या व्यक्तीला जवळ करू शकत नाही. तर खरं आहे ते. आपण काय आज ओळखतोय स्वानंदीला? खात्री आहे ना तुझी? तो खोटं बोलतोय ना, मग तो खोटारडा आहे हे सिद्ध करून त्याला इथून हाकलून देऊया. चल पटकन. चल. सुजित, स्वानंदी बरी असेल ना? तिला काही झालं नसेल ना? बघ, मला मारू नकोस. मी काही शत्रू नाहीये तुझं. हे बघ दुष्यंत, हे तुझी काही नाटकं लावली आहेत ना ती बंद कर. माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे आणि तिने मला सांगितलंय की तू खोटं बोलतोयस. बऱ्या बोलाने हे मान्य कर आणि तू निघ. चालतो. मणी, फोटो पुरावे म्हणून तू स्वतः आणलेस ना? त्यात स्वानंदी बरोबर कोण आहे? दुष्यंत. तुझा विश्वास असो किंवा नसो, सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे. कसलं सत्य? हे फोटो एडिट केलेले आहेत. उद्या दुष्यंतच्या फोटोवर तुमचा फोटो एडिट करून लावला तर ह्याचा अर्थ असा होईल का की तुमची आणि त्याची मैत्री आहे?
तोंड सांभाळून बोला. वाटते ते प्रश्न करू नका. हे फोटो एडिट केलेले आहेत. माझा स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे. ती कधीच असं काही करू शकत नाही. एक्झॅक्टली. आणि मीही तुझ्या जागी असतो तर मी हेच बोललो असतो. नवरा म्हणून तुझा राग अगदी मान्य आहे मला, म्हणून तू मला मारलंस, धमकी दिलीस तरी मला काही वाटलं नाही, कारण मी तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकतो म्हणे. पण एकदा मी काय बोलतोय त्याचा शांतपणे विचार कर. तुला पटेल मी जे सांगतोय ते सत्य आहे. आजकालच्या जगात या गोष्टी घडू शकतात. ही पॉसिबिलिटी आहे, हो की नाही सुजित? आणि साधी गोष्ट आहे, मी जर गुन्हेगार असतो तर US वरून इथे आल्यावर मी शोधत स्वानंदीला इथे आलो असतो का? इथे आत्ता येऊन तुमच्या समोर हे सांगितलं असतं का की हाय मी स्वानंदीचा गुन्हेगार आहे, मला पकडा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या? थिंक अबाउट इट. मी इतके महिने US ला होतो. इथे काय सुरू होतं मला खरंच माहिती नव्हतं. मी सुजितच्या पण टचमध्ये नव्हतो. हो खरंच, म्हणजे पार्टीच्या रात्री तुझ्यात आणि स्वानंदीमध्ये असं काही घडलंय याची मला पुसटशी जरी कल्पना असती ना, डेफिनेटली तुला कॉन्टॅक्ट केला असता मी दुष्यंत. म्हणी US ला असताना सुद्धा ती रात्र विसरू शकत नव्हतं. मला माहिती होतं की स्वानंदी लेडीज हॉस्टेलमध्ये राहते. जेव्हा US वरून इंडियामध्ये आलो तेव्हा लेडीज हॉस्टेलमध्ये तिला भेटायला गेलो. मला तिला विचारायचं होतं तिला अजूनही इंटरेस्ट आहे का माझ्यामध्ये, आमचं रिलेशन पुढे जाऊ शकतं. पण मला कोणीच माहिती दिली नाही तिच्याबद्दल. तिची मैत्रीण जेसी भेटली पण तीही काही बोलली नाही. हा, तिच्याकडून एवढं मला फक्त कळलं की ती आता सरपोतदारांकडे असते. मी इथे येऊन बघितलं तर स्वानंदीचं आणि तुझं लग्न झालं होतं. मला फार वाईट वाटलं, स्वतःवर राग आला, कारण मी इंडियामध्ये फक्त स्वानंदीसाठी आलो होतो. US ला असतानाही मी तिला विसरू शकत नव्हतो. इकडे आल्यावर कळलं की ती प्रेग्नंट आहे. पुढे अजून चौकशी केल्यावर लक्षात आलं की ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती. आणि तिला माहित नव्हतं तिच्या बाळाचे वडील कोण आहेत. त्यावरून लोकांनी तिला खूप त्रास दिला. मी थोडं कॅल्क्युलेशन केल्यावर माझ्या लक्षात आलं की तिच्या पोटात असलेलं बाळ माझं आहे. त्या दिवशी आम्ही एकत्र घालवलेल्या मोमेंट्सची निशाणी येते. त्या बाळाच्या जन्माचं कारण आम्ही होतो. मला फार राग आला स्वतःवर, गिल्टी वाटायला लागली. स्वानंदीला एकटीला सगळं हे भोगायला लागलं आणि हे सगळं तिच्याबरोबर होत असताना मी तिथे US मध्ये होतो. मणी सर, वॉर्डन मॅडम, मणी सर, हे बाळ फक्त स्वानंदीचं नाही, आमचं आहे. मी बाप आहे या बाळाचा. पण म्हणे तू मनाचा मोठेपणा दाखवून तिच्याशी लग्न करतेस. तुझे आभार कसे मानावे मला कळत नाही. आणि मला हेही माहिती आहे की फक्त आभार मानून, बाप म्हणून माझं कर्तव्य संपत नाही. आणि त्यासाठीच मी इथे आलो, स्वानंदीची आणि आमच्या बाळाची जबाबदारी घ्यायला आलो. त्या बाळाला आणि स्वानंदीला माझं नाव द्यायला आलो. कळतपणे माझ्याकडून जी चूक झाली ती सुधारायला आलो. एक मिनिट.
देणारा. मी याला नाही ओळखत. मी याला कधी भेटले पण नाही. आणि हा जे काही बोलतोय मी तशी वागेन असं वाटतं का तुम्हाला? असले संस्कार नाही आहेत माझ्यावर. मणी सर, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. हा खोटं बोलतोय मणी सर. हा मॅडम, हा खोटं बोलतोय.